नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज बनवते मी बोंबील थाळी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे। तर प्रथम मी रस्सा बनवणार आहे। तर हे रश्श्याचं वाटण आहे। ओलं खोबरं, एक नारळ मध्यम होता, त्याच्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक हिरवी मिरची, 10-15 कोथिंबीरच्या काड्या, तिखट मसाला, मीठ, हळद हे सर्व घेऊन मी बारीक करून घेतलेलं आहे। ह्या 10-15 लसूण पाकळ्या आहेत। हे हिंग आहे। तर मी आता रेसिपी स्टार्ट करत आहे। तर प्रथम मी ह्याच्यामध्ये तेल घालते। तूप छान गरम झाल्यावर त्या 10-15 पाकळ्या मी ठेचलेल्या आहेत लसूणच्या, त्या मी घालणार आहे। लसूण छान लाल झाल्यावर त्याच्यात आपण हा पाव चमचा हिंग घालणार आहोत। गॅस बारीक ठेवा। आता हा मसाला मी याच्यामध्ये घालणार आहे। त्याच्यात मी 1 चमचा आगळसुद्धा घातलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेगळी कोकम वगैरे घालण्याची गरज नाही आहे। दोन 3 मिनटं मसाला छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आपण पाणी घालणार आहोत। हा रस्सा आपण भातासोबतही खाऊ शकणार आहोत, त्याच्यामुळे मी जरा सरसरीतच ठेवणार आहे। तर एवढं पाणी आपल्याला भरपूर झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आधीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे। तर आता आपण ह्याला एक उकळी येण्याची वाट बघणार आहोत आणि आपण बोंबील फ्राय करण्यासाठी आपण बोंबलाचं मॅरिनेशन करणार आहोत। तर हे बोंबील आहेत, हे छान मी धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। त्याला हे पाणी घेते, त्याच्यामध्ये मी हे आगळ घालणार आहे। बोंबलाला पण छान आगळ लागलेलं आहे। एक 5-7 मिनटं मी आगळ लावून ठेवलेलं आहे। आता त्याचं हे पाणी निघालं आहे ते मी काढून घेणार आहे। आता आपण ह्याला ही मिरची पावडर 2 चमचे आहेत मोठे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आगळमध्ये सुद्धा भरपूर मीठ असतं, तर मीठ तुम्ही बेताने लावा। आता हे मॅरिनेशन करून तुम्ही एक अर्धा तास हे बोंबील असेच सोडून द्या। रश्श्याला छान उकळी आलेली आहे। हे बोंबील मी कापून धुवून त्याला मी आगळ लावून एक अर्धा तास मी असेच ठेवले होते। तर आता मी ते या रश्श्यामध्ये सोडणार आहे। हे बोंबील फक्त 5 मिनटं बारीक गॅसवर आपल्या रश्श्यामध्ये शिजून द्यायचे आहेत, नाहीतर बोंबील सगळे विरघळून जातील। तर आपण आता हे 5 मिनटं छान शिजवून घेणार आहोत। हे बोंबील छान मॅरिनेट झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर आता मी ते फ्राय करायला घेणार आहे। आता मी गॅस फास्ट करते। तवा पण छान तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे तेल घालणार आहे।
बारीक रवा आहे. गॅस बारीक करते. बारीक रव्यामध्ये छान बोंबील घोळवून घ्या आणि तेल गरम झालं की हे बोंबील तव्यावर घाला. तर आता मी गॅस फास्ट करणार आहे. हे बोंबील मी फास्ट गॅसवर 1 मिनिट बोंबील राहिल्यावर हे बोंबील मी उलटून घेणार आहे. हे बघा. आता मी गॅस बारीक करणार आहे आणि गॅस बारीक करून हे 7-8 मिनिटं मी हे बोंबील फ्राय करून घेणार आहे. आता आपला रस्साही छान तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही बोंबील पण छान शिजलेले आहेत. जास्त शिजवायचे नाहीत. या गरम रश्श्यामध्ये 5 मिनिटानंतर सुद्धा गॅस घालवला तरीही बोंबील हे आतल्या आत त्या रश्श्यामध्ये शिजतात. दोन्ही साईडनी बोंबील छान भाजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि अख्खेचे अख्खे सुद्धा हे निघालेले आहेत. तर आता आपण हे बोंबील काढून घेऊन आता आपण दुसरे बोंबील तळायला घेणार आहोत. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.